नमस्कार मंडळी, मी पवन सोनटके स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, मी आता रत्नागिरी जिल्ह्यातील काजिरडा गावामध्ये आहे आणि आजचा जो ट्रेक आहे तो आपण काजिरडा गावामधून मुदागड ते पडसाली या गावामध्ये आपण जो आजचा ट्रेक तो सुरू करणार आहे। तर मित्रांवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। तो ट्रॅक जो आम्ही करणार आहे तो रस्ता जो आहे तो घाटमार्ग आहे आणि हा जो घाटमार्ग आहे सातवाहन काळामध्ये व्यापारी मार्ग या नावाने ओळखला जात होता। कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन जिल्ह्यांना हा जो मार्ग आहे घाटमार्ग हा जोडला जात होता। वाडेकर चलो स्पीड पाहिजे, अजून घाट नाही चालू झालाय। आणि हे आमचे गाईड आहे। तुमचं नाव? संदेश काजारे। आता आपण काजिरडा घाटामधून पडसाळीला चाललो। तर हा घाटमार्ग आहे ना, म्हणजे जुना आहे व्यापारी मार्ग। हा जुनाच व्यापारी मार्ग अर्ध्यापर्यंत झालाय, जीसीबी घालून अर्ध्यापर्यंत। आपल्याला किती वेळ लागेल? 1 तास लागेल। इथून आम्हाला आता 1 तास लागेल। आणि समोर काय काय बघण्यासारखं जे आपल्याला व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकतो? आता तर बघण्यासारखं वरती काय डोंगरदरी, बाकी काय डोंगरदरी, वॉटरफॉल्स, छोटे छोटे वॉटरफॉल्स। काकडा हे डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा यांचा नंबर आणि यांचं नाव वगैरे देईल। जर तुम्हाला इकडे ट्रॅक करायचा असेल काजिरडा ते मुदागड आणि पडसाली तर भाऊंचा मी कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन देईल। मजा आला ये भाई को मजा आला बोलते भाई आए गुजरात से। ये हम अभी सेकंड टाइम एक बहुत डेंजर था, उधर इन्होंने रखा था, बहुत सब्सक्राइब भी मिला उनको। वो किधर अपना भिकनाड़ में गए थे अपन। इतना डेंजर था कि इनको डिलीट करना पड़ा। वो डिलीट करना 2 बार गिर भी गया था। मित्रांनो, भिकनाड आणि जननीचा जो नाड होती ना तो आपण व्हिडिओ टाकलेला होता। नाही, भिकनाड, जननीची नाड आणि भिकनाड, तेव्हा हे भाऊ आले होते आणि हे खास गुजरातमधून कुठून गुजरातमधून वलसाडमधून महाराष्ट्रामध्ये न चुकता हर ट्रॅकला मान्सूनमध्ये येतात। मान्सूनमध्ये पण येतात आणि विंटरमध्ये पण येतात। तो इधर का कैसा लगता माहौल? मजा आता है, एंजॉय करो 2 दिन। ऐसा लगता है हम जितना भी टेंशन है वो सब फ्री हो जाते हैं। ये पूरा अभी नेटवर्क भी नहीं है, इसके लिए किसी का फोन भी नहीं आता है, कुछ नहीं आता है। नो टेन्शन। हाँ, कोई टेन्शन नाही, न किचकिच न कुछ, कारण की इकडलं जे दृश्य आहे ना ते बघून सगळ्यांचा म्हणजे पूर्ण टेन्शन फ्री हो। बघा सगळं डोंगर दर्या आणि हे आमचे ट्रॅकचे लीडर अजयजी वाडेकर सरजी यांच्याच नेतृत्वामध्ये हे आम्ही सगळं जे सह्याद्रीचं जे दृश्य अनुभवतोय, सह्याद्रीमध्ये ज्या काही घडामोडी आहेत जी आम्हाला दृश्य बघायला मिळतात यांचं खूप मोठं योगदान म्हणजे अजित वाडेकर सरांचं। सर्वांनी बाहेर पडा आणि ट्रेकच्या माध्यमातून अगणित द्विगुणित आनंद मिळवा। चला बघूया आता समोर जाताना जे आपल्याला दृश्य बघायला मिळतात वॉटरफॉल जे काही आहे ते आपण बघत पडसालीला जाऊया। काय क्लाइमेट है भाई यार, ऑसम, एक नंबर, पैसा वसूल। कौन भाई, मजा आ रहा है? एक नंबर मजा भाई। चलो आगे बढ़ते। जन्नत है भाई, जन्नत जन्नत भाई। मान्सूनचं आहे ना, सह्याद्रीमध्ये जे मान्सूनचं जे चालू होतं ना ते हे दृश्य बघण्यासाठीच म्हणजे लोक येतात। बघा आमच्यासोबत ट्रॅकिंगची जी मजा आहे ना ते मान्सूनमध्ये सह्याद्रीमध्ये जवळून अनुभवण्याचं आहे। काय नजारा आहे, मस्त छोटे छोटे जे वॉटरफॉल्स आहे ते कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही आहे, पण आम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने आहे ना असं खूप सुंदर असं म्हणजे दृश्य दिसतंय। हे बघा आपट्याचं, हां आणलं त्यासाठी मग एकच इथे ओढा आहे, नंतर काय नाही गवतातून जायला मिळतो ना, गवतातून जायला वाळूमध्ये आणि गवतामध्ये एक वेगळा फील होतो पायाला। मोसम नसताना आणि पावसात दिसताना हे बघा किती मस्त पावसात दिसतं आणि फुल एन्जॉय।
एंट्री केलेली आहे. आता जो पेज होता तो सरफेस पेज होता आणि आता ॲक्च्युअली ट्रेल चालू झालेला आहे. ही जंगलाची जी पायवाट आहे त्या वाटेने आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात केली आहे. हा पाऊस चालू आहे मस्तपैकी. तब्बल 1 वर्षानंतर आम्ही दोघे एक वर्षाने हा कुर्डू गटातला जो ट्रॅक आहे तो लास्ट टाइम आम्ही दोघांनी केलेला. त्याच्यानंतर या मार्चमध्ये आज आमचा पहिला ट्रेक आहे दोघांचा. काजीर डाते, मुदागड आणि पडसाली घाट. इकडे हा एवढं वाढवलं. कुठपर्यंत आहे सरफेस? हा एक टप्पा 3 टप्पे चढायचे ना. आता वरती गेलो आपण. हा 1 टप्पा झाला. भाई 1 टप्पा हो गया अपना और 2 टप्पे कर लेंगे. चल. हाँ काय फक्त गवेच आहे की बाकी काय अजून? हरण पण आहे. हरण पण आहे आणि या जंगलामध्ये गवा पण आहे, रानगवा. धावणे आम्हाला आता आहे ना त्याची पायाची ठसी दाखवली भरपूर आहे. गव्याचीच आहे ना नेमकी. गव्याचीच आहे. बघू नशिबात असला तर गवा भेटेल. दिसणार का पण आपल्याला? हां हां दरी आहे खाली डायरेक्ट. म्हणजे आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे आणि आपल्याला असा फिरून वरचा घालून जायचा आहे. बापरे. पावसाळ्यात त्याला आता हे बघा निसर्गाची जमीन आहे. पानांमध्ये त्याला सेल्फ कव्हरिंग झाली. म्हणजे हे झालं तर फुलणार ते. हा निघाल. ही फुलं नाहीत, ही सर्व पानं आहेत. ही जर हा हे असं होणार. ही हळूहळू याची पानं तयार होतील पूर्णपणे. दिसायला असं फणसारखं दिसते. हा पण हा सुरुवातीला तुम्ही म्हणू शकता की याची सगळी आहे ना काटेरी बनावट फणसारखी. फणसाची मोठं कॅप्सूची पानं निघते. वा मस्त छान. चलो बघा मस्त एक नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला मिळालं.
दृश्य आहे. दोस्तों ये जगह देख रहे ना, इधर मुंजा पिक्चर का शूटिंग हुआ था और मुंजा हमारे आगे जा रहा है. वो देखो कौस्तुभ. आहे का नाही मुंजा पिक्चरच्या शूटिंग सारखा लोकेशन. ट्रॅक चालू केला ना तेव्हा असा सपाट होता आणि ट्रॅकचा एक भेद जो आम्ही पार केला त्याच्यानंतर जो दुसरा जो आहे ना वाटलं होतं तेवढा सोपा नाही आहे. कारण की तुम्ही बघू शकता सर्व अशी निसरडी वाट आणि खडी वाट आहे आणि पालापाचोळ्याने आहे ना वाट दिसत नाही आहे. तिकडे वाट होती, रस्ता होता, तोपर्यंत ट्रॅक आमचा खूप छान झाला आणि आता जो आहे ना तुम्ही बघू शकता वाट दिसतच नाही. चलो त्या धुक्यामध्ये काजळी जे गाव आहे ना ते आता पूर्ण लुप्त झालेलं आहे आणि इथून एक नदी आहे जे ते तुम्हाला दिसत असेल पाणी. त्या नदीच्या चढून वाट आहे, त्या वाटेने आपण काजळी घाटाचा जो डोंगर आहे ना त्या डोंगरावरती आलेलो आहे आणि मागचं जे दृश्य आहे ते खरंच खूप सुंदर आहे. पूर्ण डोंगर रांगा आहे ना धुक्याला लुप्त झालेला आहे. कुठे पाऊस कुठे धुक्का. वो देखो ऐसा बारिश का पानी ऐसा ऐसा जा रहा है, वो सब दिख रहा है लेकिन ये कैमरे में दिख रहा नहीं आपको. आपको दिख रहा होगा तो देख लो. हमने आपको दिखा रे. आम्हाला तर मस्त पाऊस दिसतो इकडे. हे पूर्ण धुका आहे ना, आहे धुका बा इकडे धुका भरला. आता इकडे वॉटरफॉल दिसत होते, पूर्ण धुका भरला. वातावरण काय गजब आहे. आणि आम्ही आता सगळे टॉप वरती आले डोंगराच्या. बाकी
की आमचे आहे आमचे वाले ग्रुप वाले मागे आहे मागे आहे. म्हणून आम्ही इथं थांबलोय. वाट हेरून वाट बघून वाट बघत आहे. आमचा मराठी आम्ही 4 जण आहेत, बाकीचे मागे आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, आता जंगलाच्या आतमध्ये जसं आम्ही आलो ना, इथे पूर्ण धुकं भरलं आहे आणि सगळीकडे काय दिसतच नाही. हे बघ, आणि यांना गाणं सुचतंय. हॉरर पिक्चर सारखं वाटतंय दृश्य ना इथला पुरं बघा. इथून प्रॉपर रस्ता आता आहे. करवंद आहे ती. करवंद आहे का? हा. अरे करवंद आहे. करवंद हे जंगलामध्ये येताना तुम्हाला जर कुठल्या फळाचं नाव नाही माहित ना, तर त्याला खाऊन बघू नका, नाहीतर इथंच लंबे व्हाल सगळं. आणि इथून तुम्हाला न्यायला पण कोणी नाही खाली. कारण हे बघा जंगल कसं आहे. हा. हे दोघे आहे ना, बघा यांना तुझं पण नॅचरल स्विमिंग पूल मिळतं. इकडं पूर्ण आणि मधात नॅचरल स्विमिंग पूल. एक नंबर वातावरण झालंय. आणि जंगलाच्या मधोमध आहे ना, थोडंसं पाण्याचं म्हणजे जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी एक हाऊस बनवलेला आहे. जास्त खोल नाहीये. यांना माहित होतं म्हणून त्यांनी पाण्यामध्ये आंघोळी करताय. आणि तुम्ही बघू शकता इकडे धुकं पूर्ण चारू बाजूने चहूबाजूने ना असं धुकं भरलेलं आहे. बघा आता आपण काटजेड्यामधून जे घाट सोडून घाटवाटेने आलो आहे आणि मुडागडाकडे चाललो आहे. आणि ह्या रस्त्याने आपण इकडून घाट चढून आलो आहे. आणि तुम्हाला उजव्या बाजूलाच मुडागडाकडे जाण्याचा असा बोर्ड दिसणार. त्यामध्ये असं पाणी आणि असे कुठे. आता आपण प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्याच्या जंगलामध्ये आलो आहे, रत्नागिरी जिल्ह्यामधून. तुम्हाला आता दाखवलं तुम्ही तिथे त्याच कॅमेरे लावलेले त्या जंगलामध्ये. चलो फुलं मस्त आहे ना भारी. पूर्ण ती पानं आहेत. पानं आहेत ना, कोवळी पानं आहेत. पानं आहेत ना. की फुलांचा लुक आलाय. आता दुरून फुलंच वाटतात ना. फुलं नाही, सगळी पानं आहेत. चलो पडसाडीला अनुस्करा मार्गे डायरेक्ट पडसाडी गावामध्ये येण्यासाठी अनुस्करा घाट मार्गाने डायरेक्ट बस येतात पडसाडी गावामध्ये. आणि तिथूनच आपल्याला 1.5 ते पावणे 2 तासाचा ट्रॅक करायचा आहे मुदागड जाण्यासाठी. बघा किडा कसा गोल दिला. त्याला उघड उघड सोडणार नाही ना. त्याला जोपर्यंत रिलॅक्स वाटणार नाही. पूर्ण गोल झाला बॉल सारखा. चलो छोड़ दो उसको.
ओहो, शिव मंदिराकडे, म्हणजे आपण गडावरती आलेलो आहे. तर आपण गडावरती आलेलो आहे आणि इथे बोर्ड दिसला आपल्याला शिव मंदिराकडे. हे बघा, ट्रॅक करून तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला असं बोर्ड दिसेल आणि इकडे शिव मंदिर. तर आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे पण एक रस्ता आहे ना, तिकडला रस्ता कुणी तुला पण नाही माहित. आपल्याला इकडे जायचं आहे. या किल्ल्याची गणती होते. वनदुर्गामध्ये हा वनदुर्गा म्हणून संबोधला जातो. तर कधी बांधला तो जवळजवळ एवढं लक्षात नाही, पण 1700च्या आसपास काहीतरी हा किल्ला बांधला आणि ते श्रीमंत पेशव्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधून घेतलेला आहे. तो कडुस्कुराघाट आणि काजिरडा घाट या पूर्वी जे व्यापारी मार्ग होते, या व्यापारी मार्गावरती हा लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा बांधलेला आहे. याच्यामध्ये करवीरकर आणि सातारा या दोन गाड्या असल्यामुळे डिस्प्यूट्स झालेले आहेत त्या गडावर. त्यावेळी काही वेळी तो तुळाजी आंग्रेने पण हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी कोल्हापूरकर यांनी मग हा जो भाग आहे हा शिवारण्य म्हणून घोषित केला. शिवारण्यामध्ये त्यांना हत्तीचं पालन पोषण करायचं होते, ते हत्ती ठेवायचे होते म्हणून हे रिझर्व फॉरेस्ट त्यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं होतं. पण ते नंतर हत्ती ते काय तेवढे नाही राहिले नाही आणि ते पुढे त्यांची एवढं हे वाढ झाली नाही, त्याच्यामुळे पुढे ते हत्ती म्हणून अरण्यामध्ये वाढले नाहीत. पण मग ती संकल्पना तिथे धुळीस मिळाली. पण बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत आता. जे काय ते आपण थोडे थोडे पाहू आणि पुढे मार्ग असतो. धन्यवाद. जय शिवराय. पेड़ गिरा है बड़ा. गाडीच्या भरोसा नको जाऊ, हात पकडून. ज्योती आहे फक्त आहेत ना, ज्योत आहे. मित्रांनो, आता आम्ही उदागडावरती आलेलो आहे. रायगड परिवार तर्फे झेंडावंदन केलेलं आहे इथे. आणि हे जे दिसते हे फक्त जे किल्ल्यांचे आहे ना, ज्योतीचे अवशेष बाकी